आता पुन्हा उलट फिरू. उलट थोडं जड आहे. माणूस स्वर्गाला जातो का? बरं समजा गेला, वर गाठ पडली कोणची? काही लोक म्हणतात आमचे वडील वर गेले. कुठवर गेले? बरं त्यांना गावातलं कोणी भेटलं का नाही? आता सरळ सांगू का, पटलं तर हा म्हणा, स्वर्ग, नरक आणि वैकुंठ हे माया बजेट मध्ये बसत नाही. तर तुम्ही पहा, माझं सरळ उत्तर सांगू का, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तरफडून मारा हा नरक आहे. हसत हसत जगा स्वर्ग आहे, तरफडून मारा, नका करू एकादश, हाणार असा, होऊ द्या जुलाब. माळ घालायची नाही, गण लावायचं नाही, देव करायचं नाही, धर्म करायचं नाही. 31/12 भागवत एकादशी होती तरी साजरा केला नालायकानं. हल्ल्या रोट्या 22 अख्या रात. फॅन लावलं तरी वाज जाईना. हन कधी एकादश नाही, कधी सोमवार नाही, माझातल्यावानी वागायचं. आणि मग म्हातारपणी अरे नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण, काय केलं? साधू संतांची निंदा केली, हरी भक्तांची स्तुती नाही केली. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. वर कोण गेलंय? बरं काय केलंय तुमचं वर मला सांगा. आता समजा मी मेलो लगेच, क्लिप टाकणाऱ्याला बरं वाटेल, कारण क्लिप टाकणाऱ्याने मागच्या आठवड्यात अशी क्लिप टाकली का मी सिरियस आहे, मला सलाईन आहे, आणि खाली कमेंट लिहिली इंदुरीकर शेवटच्या स्टेपला आहे. म्हणजे मी मरावा म्हणून यांचा जप चालू आहे. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहेत, मी फक्त खरं बोलतो, आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घडात, आणि माझा कार्यक्रम होतो. याच्यातलं वाक्य फेल जात नाही, आणि माझा गेम झाल्याशिवाय. ते क्लिप टाकणाऱ्याने ना माझ्या आजारपणाची क्लिप नाही टाकली पाहिजे, मी गेल्याची क्लिप टाकली पाहिजे. असं टाकलं पाहिजे का इंदुरीकडची अंत्ययात्रा निघाली, पुढं त्याचं पोरग मडकं देऊन चाललंय, माग बायको रडती, म्हणजे निदान 4-5 हजार रुपये TRP तर मिळेल. मग काय क्लिपा टाकणाऱ्याला गाथ्यातलं कळत आहे का काही? त्यांना माहिती का अभंग घेतात का लावणी घेतात? त्यांना काय माहिती? हे सगळं पैशासाठी, त्यांना काय माहिती? काय नाही. उत्तर फिरवा. आता लागला करंट. समजा मी मेलो, सावध राहा बरं का. आता मेलो मी, माय बायको रडणार म्हणजे खरं नाही, तिला जेवढी नाटकं करता येतील
तेवढं काढणार. बांगड्या फोडीन, थोबाड जोडीन, लुगडं फाडीन, पदर वडीन, तिच्या आईला मिठी मारीन, तिच्या बापाला मिठी मारीन, देवान तुझीन, रंडकीन घालीन, मेल्यान. मला हे सगळं बाहेरून आहे का आतून आहे? बोला, लबाड बोलू नका, सगळं बाहेरून आहे. मग माझ्या भाऊबंदाला कळणार, मी गेलो, त्यांना आनंद होणार. हा अवलाद गेली, हा ते नाश्ता करून मला जाळायला येणार. तिची बायको म्हणती पाहुणे यायला टाइम लागल, 2-4 घास म्हणणाऱ्या माया पुढेच बसले. पहा आता काय खाऊन. मग मला मेल्यावर आंघोळीला बाहेर काढणार. मेल्यावर अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. आणि मेल्यावर मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही, चौकात. बरं आंघोळ घालायला एक जण नाही, ज्याला लहर येईल, वात वात. मग मला तिरडी उठवणार. मी पळून जाऊ नये म्हणून सुतळीनं आवळणार. माझ्या कपाळाला ठोकळा चिटकवणार, नवे कपडे घालणार. भाऊबंद मूड मध्ये लगेच कपडे काढणार. मग माझा पोरग मडक हातात धरणार. बाबा माझ्या माग माग या, तुम्हाला रस्ता माहित नाही, मी नाही दिसलो तर धुराधुरानं या, पण इकडं तिकडं जाऊ नका. मग माझी बायको उठणार, रडायचं बंद करणार, केस बिस मोकळे सोडणार, पदर खांद्यावर घेणार, 2-3 बाया तिला इकून धरणार, 2-3 बाया तिला इकून धरणार. आणि मग ती माझ्या माग निघणार. हाय मी अजून हाय. तुम्हाला वाटलं हाय गेला का काय? आणि मग रडायचं बंद करणार, पदर धरणार, पदर. सुटले ग बाई सुटले. आणि मग मला सरणावर ठेवणार. मग मला पेटवायला धपल्या नाही वापरणार. लाकडं कोणते माहितीये का? जे कोणालाच फुटत नव्हते ते मायावर राव. त्याला मराठीत म्हणायचं गंड्या गंड्या, लाकडाच्या गंड्या. आणि मग मी काय पेटाना, मला मी काय पेटाना, मग टायर वापरणार. टायरनं काय पेटाना, मीठ वापरणार. मिठानं थोडी तडतड झाली, मग तूप आणणार. तूप, मला पोळीला तूप नव्हतं रे, कधी पोळीला तूप नव्हतं. पण हे भाऊबंद नालायक तुपाच्या पिशव्या फोडणार, फेक फेक. लागली आग मला. हे मी बोलत नाही, नामदेव बाबा बोलतात. मित्र आले, गोत्रच आले, ते स्मशानी परतले. मी तव जळतसे स्मशानी, अग्नी सवे एकला. अंतकाळी मी परदेश. कोण आहे कोणाचा? जन हे सुखाचे दिला घेतला से, जन हे सुखाचे दिला घेतला से, जन हे सुखाचे दिला घेतला से, जन हे सुखाचे दिला घेतला से. अंत है कायचे कोण नाही,
बिलगेटचे वाक्य आहे की काल खरे आज खरे उदय खरे. ऐकायचं का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुम्हाला वाटतं मला लोक मानतात, चुकीचं आहे. लोक माणसावर प्रेमच करत नाहीत, माणसं पैशावर प्रेम करतात. या जगाची व्याख्या आहे नो मनी नो लव्ह इन द वर्ल्ड. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदू ते मोबाईल बंद करे, ते कानातलं काढ, ते मागच्यांना दिसत नाही मी, ते खाली काढून ठेव. हा, आणि तिथे कॅमेरा बंद करून ठेवतो, निवांत बस. नाही तर मला वर ना दिला हळूच ठोक. ते बटन दाबून टाकू दे क्लिप, होऊ दे तुला 300 रुपये, गेम कर माझा. आणि ते करणारच आहे. परवा दिवशी एकानं जनरेटरच्या खाली कॅमेरा ठेवता, काल पाहायला जाईन कोण. ते डोकलं खाली, तो आम्हाला शंका आली. त्रास किती द्यावा? सगळ्यात जास्त त्रास मी काढला मला. तर काय सांगायचंय, केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतके ते कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात. मी 80, 82, 90च्या खाली महिना काढत नाही. जानेवारी आता 93च. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक आहे. हसण्यावारी नेऊ नका हे कीर्तन. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? जोवरी चळन गा जोवरी म्हणत वा वा. लोकांना तुमचं काय घेणंय? तुम्ही भ्रमात राहू नका. खिसा रिकामा, जग संपलं. आता माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेत आहे. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बंद. लोकांना तुमचं काय घेणंय? खरंय की खोटंय बोला. अंगात ताकद आहे, 4-5 लोक तुमच्या मागे आहे. खिशात माल आहे, लोकांचा तुम्हाला फोन आहे. माल बंद, हो बंद. व्याख्या ऐकायची, नो मनी नो लव. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालंय. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम विषय बाजूला आहे. खरंय का खोटं बोला? काय घेऊन बसली तुम्ही? अजून पुढे सरकायचं आपल्याला. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही वादाचा प्रश्न आहे. स्वर्गाला जातो किंवा नाही वादाचा प्रश्न आहे. नरकाला जातो किंवा नाही वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ आणि काकडा केल्यावर मोक्ष मिळतोच हे मान्यच करावं लागेल. आले नाहीत पर्यंत म्हणजे ज्याने हरिपाठ आणि काकडा नित्य नेमाने केला त्याला मोक्षाचा आनंद मिळणारच. इथपर्यंत काही शंका नाही. पुढे घुसायचंय बरं का आपल्याला आता. म्हणजे मोक्ष म्हणजे हरिपाठ, मोक्ष म्हणजे काकडा, आणि काकडा आणि मोक्ष. तुम्ही मोक्षाची व्याख्या काय केली? दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. मग तुम्हाला आनंद का? आता ह्या मुलानं एवढं वाजवलं, आनंद आहे.
यांनी प्रमाण दिलं, आनंद आहे. आणि हाच आनंद मोक्षाचा आहे. वर जाऊन काय करायचं? आणि वर काही नाहीये, तुम्ही इथं नीट राहा. वर काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? आता प्रश्न सुरू झाला, काकडा केल्यावर काय होतं? जरा काकडेवाले ऐका. आता हे सप्त्यांमधले काकडे आहेत ना, त्यांचा त्यांना लक लाभ. ते आपल्याला ते बोललं नाही, ते तो काकडाच नाही, नुसती भांडणं. हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर धावतो. तो म्हणतो इना हानीनं, हा म्हणतो कच्ची दरी. किलो किलो गुळ खात्यात आणि एकच गवळण म्हणतात. हरिपाठ, या हरिपाठ, हे सप्त्यातले हरिपाठ. हे बरे, सप्त्यातले हरिपाठ माहितीये का कसे? पाखवादाला पीठ लावेपर्यंत हरिपाठ आहे. जरा वाईट वाटेल तुम्हाला, पण टाळकरी धरा ठेवा. हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावायच्या नाहीत. काय का? हरिपाठ काय ऐकायचं का? हरिपाठ संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा येतो, हरिपाठ येतो. स्वतःच्या आईवडिलांचा बळी दिलाय तेव्हा हरिपाठ तयार झालाय. गप्पा आहेत का त्या? काकडा म्हणजे गप्पा आहे का? ऐका, काकडा, काकड्यात एकूण 9 मालिका आहेत. बोला पटापटा, किती? सगळे काकडेवाले किती मालिका आहेत? 9. रूपबा हातलोचीनी एग एग इठाबाई 1. उच्चिनीची काही पुण्यवंत व्हावे 2. सुंदरते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3. उठा उठा प्रभा झाली तुझी निडळी 4. ज्ञानियांचा राजा 5. योगिया दुर्लभ 6. चित्ती तुझे पाय 7. एक मुका, एक जुगीन, एक बैरान, एक गवळण मिळून 148 अभंग काकड्यात आहेत. ऐका आता त्याच्यातले पहिली मालिका ऐका. रूप भातलोचनी राव आता हे वचन ऐका कमलापती तुझं पाहता समोर आता तुम्ही कृपा म्हणता न धरी उदास लेकुराचे हित गरुडाचे पायी एग एग विठाबाई विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा द्यानी. हे 12 अभंग मंगल चरणाचे आहेत. दुसरी मालिका मुळशिनीची काही बहुता वीळ पवित्रते कुळ श्रवणे कीर्तने आणि पुण्यवंत व्हावे. ही जी मालिका आहे ही संतांचं वर्णन करणारी मालिका आहे. तिसरी मालिका सुंदरते ध्यान सदा माझे डोळे आवडे हे रूप जनी दृष्टी लागो पाहता श्रीमुख शिकाव जीवे गोड 3 अक्षराचा रस आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ही विनवणी आहे. आणि चौथी जी मालिका आहे उठा उठा प्रभा झाली त्याच्यामध्ये देवाची आळवणी आहे. मग ज्ञानियांचा राजा श्री पंढरीशा जयाची द्वारी हे जे अभंग आहेत यामध्ये एक मुका आहे, एक जोगी आहे, असा काकडा आहे. आणि काकडा जिवंत मोक्ष आहे. पण तुम्ही म्हणाल आम्हाला काकडा का येत नाही? त्याचं उत्तर थोडं किचकट आहे पण लगेच देतो. तुझं नाव काय? खाली बस का? काय नाही नाव ध्वज तुझं रे गेलाय काय माहिती? हा साईराज. आता ऐका, आता घुसलो बरं का लय बारीक ऐका. आता या मुलाचं नाव साईराज आहे. हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? पण आजारी आहे का? ठेवलेलं नाव आहे. याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? अरे मी समज काय म्हणतोय समजत आहे का तुम्हाला? साईराज हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? पुरावा आहे का तुमच्याकडे? घ्या पुरावा. अध्याय नंबर 17 ववी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये त्यापाशी. अध्याय नंबर 18 ववी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. अध्याय नंबर 15 उपजणे आणि निमणे. आता हा साईराज जन्माला आला, याला नाव ठेवलं साईराज. हा शिव आहे का जीव आहे? पटकन बोला. अरे हा शिव आहे का जीव आहे? शिव आहे.
पण आता तो जीव आहे. आता तो बोला बोला, आता तो जीव आहे, येताना तो शिव आहे. महिला मंडळ, पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? नाही. मग पावडर लावण्या इतका मूर्खपणा दुसरा कोणताच नाही. जर पावडर लावून बाई गोरी होत असती तर ज्ञानेश्वरीची ओवी खोटी ठरली असती. पावडर लावायची ओवी आहे ज्ञानेश्वरी. ओव्या तुम्हाला सकाळपर्यंत देणार. ओवी आहे पावडर लावायची. एखादी बाई म्हणले ना महाराज असं का बोलला, हातावर लिहून घे आणि घरी गेल्या उचक. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 102. 102 नंबरची ओवी 18व्या अध्यायात. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केल्या, काळे गोरे पण धुतले फिटवणे नाही. काळे गोरे पण धुतले फिटवणे नाही. काळे गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. समजा एखादी मुलगी एखाद्या मूर्ख पोराबरोबर पळून गेली. प्रेम मांदला असतं म्हणतात. गेलं तिनं प्रेम, गेली दरिद्री पोराबरोबर. तर ती मुलगी सुखी होऊ शकते का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. होऊ शकते का? नाही. ऐका, पैसा कमवू शकते, सोनं कमवू शकते, समाधान कमवू शकत नाही. आणि ती जर सुखी झाली असती तर ज्ञानोबाराची ओवी खोटी ठरली असती. ऐका ओवी. सकाळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे. आई बापाचा तळतळाट घेऊन जर माणसं सुखी होत असती तर गोष्ट मान्य आहे. ज्या मुलीनं आईच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या मुलीनं बापाची मान खाली घातली, ती मुलगी आयुष्यात कधी सुखी जगू शकत. इंद्रिकर बोलला का? इंद्रिकर मुलींना बोलतो, इंद्रिकर महिलांना बोलतो. बस एवढ्यावरच चालवायचं. खरं आहे का खोटं आहे? बोला. काहीच बोला. इंद्रिकर बोला. पण मुलगी बापाच्या डोळ्यात जेव्हा पाणी आणते तेव्हा तिचं बापाचं जीवन संपलं. मग आता या शिवाचं रूपांतर, साईराजचं जीवाचं रूपांतर शिवाजीनं केलं. तिचं नाव माया आहे. काय करेन तुम्हाला? काय नाव आहे? आणि हा सगळा तमाशा कोणता आहे? बोला बोला. माहित आहे कोण कोणचा बाप नाही, कोण कोणची बायको नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. काय घेणं नाही. मुलगा मला आहे, माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही. काय संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे. मग सुधरत का? मी काय म्हणतो, त्याचं नशीब वेगळं, संचित वेगळं, त्याचं सगळं वेगळं आहे. माझ्यासारखा भांग नाही, माझ्यासारखं बोलणं नाही, माझ्यासारखं राहणं नाही. संचित वेगळं, प्रारब्ध वेगळं, क्रियामान वेगळं, सगळं वेगळं आहे का? समान आहे? बोला. तो मी कमवलेली इष्ट जिंकू शकतो, किंवा लग्न केल्यावर सासरवाड्याला राहायला जाऊ शकतो, किंवा एखादी सीमाला लाईट बंद करून माझा गेम करू शकतो. प्रारब्ध कोणी कुणाचं बदलू शकत नाही. तुमचं काय मत आहे? जेवढे जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरात एक माणूस येडा आहे. येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर नादी तरी आहे, पण खटका आहेच. मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत तर 5-6 जण बसलेत. तुम्ही गंध किती लावा, गंधाबद्दल बत नाही.